Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गेल्या आठवड्यात पवईमध्ये रोहित आर्य नावाच्या माणसानं 17 मुलांना आणि 2 वयस्कर लोकांना ओलीस ठेवलं होतं। त्याचं कारण होतं त्याचा सरकारवर आणि दीपक केसरकरांवर असलेला राग। सरकारसाठी केलेल्या एका कामाचे त्याचे पैसे थकल्यानं त्यांनी दीपक केसरकरांची त्याला बोलायचं होतं। इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्तामध्ये आलेल्या बातमीनुसार 3 तासांहून अधिक वेळ चाललेल्या या ओलीस नाट्यादरम्यान आरोपी रोहित आर्यनं पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधायला सांगितला। पण ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले आणि ही संपूर्ण जी घटना होती त्याच्यामध्ये दीपक केसरकरांचा रोल काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, तेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। 2 ते 3 तास चाललेल्या या ओलीस नाट्यादरम्यान आरोपी रोहित आर्यनं पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधा असं सांगितलं। त्याच्या अनेक मागण्या होत्या, त्या मागण्या सुद्धा त्यांनी पोलिसांसमोर मांडल्या। अधिकाऱ्यांना पुढे सांगितलं की जेव्हा पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा केसरकरांनी आर्यशी बोलण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्यांना शालेय शिक्षण विभागातील सध्याच्या अधिकाऱ्यांशी आर्य यांचा संपर्क साधून द्यावा असं सांगितलं। शालेय शिक्षण विभागासाठी राबवण्यात आलेल्या प्रकल्पाचे पैसे न मिळाल्यानं तो नाराज असल्याचं आर्य यांनी पोलिसांना सांगितलं होतं। ज्या व्यक्तीला तो प्रश्न विचारू इच्छित होता ते व्यक्ती केसरकर होते आणि त्यानुसार एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यानं केसरकर यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली। पण माजी मंत्री दीपक केसरकर आर्यशी बोलू इच्छित नव्हते असं या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता यांना सांगितलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे। ते नेमकं काय म्हणाले ते आपण बघूया। त्याचा एन्काउंटर होईल हे कोणालाच माहित नव्हतं। त्यानं मुलांना ओलीस ठेवलं होतं, मुलांचा जीव महत्त्वाचा होता। त्याला ठोस आश्वासन हवं होतं, ते आश्वासन मी देऊ शकत नाही कारण मी काही मंत्री नव्हतो। त्यानं मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि मंत्री उपलब्ध नसते असं मला पोलिसांनी सांगितलं असतं आणि मला तशी विनंती केली असती तर मी बोललो असतो। या विभागाचे जे मंत्री आहेत तेच त्यांना आश्वासन देऊ शकत होते, ते इतर कुणीही देऊ शकत नव्हतं। मी काही मंत्री नाही, अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी संपर्क साधावा असं मी पोलिसांना म्हटलं। मुलांना ओलीस धरणं हे मला मान्य नव्हतं, त्याला ठोस आश्वासन हवं होतं, ते मी मंत्री नसल्यामुळे देऊ शकत नव्हतो। नुसतं बोलण्यासाठी मला आग्रह केला असता तर मला त्याचा विचार करता आला असता। आश्वासनांची आवश्यकता नाही, तुम्ही नुसतं बोला तर माझी त्याच्याशी बोलायला काहीच हरकत नव्हती। मात्र ज्या कारणासाठी त्या मुलांना ओलीस ठेवलं होतं त्या केसमध्ये ठोस आश्वासन जे आहे ते देण्याचा अधिकार त्या खात्यांच्या मंत्र्यांना आहे, तो मला नाही असं दीपक केसरकर जे आहेत ते म्हटलेले होते। सुरुवातीला मी बोलायला तयार होतो, नंतर मला कळलं की मुलांचा जीव धोक्यात आहे आणि त्याला ठोस आश्वासनच हवं आहे आणि म्हणून मी फोनवर असं सांगितलं की ठोस आश्वासन जे आहे ते डिपार्टमेंट देईल असं मी त्यावेळेला पोलिसांना सांगितलं होतं असं दीपक केसरकर म्हणालेत। पोलीस मुलांची सुटका करण्यासाठी रोहित आर्यशी वाटाघाटी करत होते। त्या दरम्यान पोलिसांची क्विक रेस्क्यू टीम ही स्टुडिओच्या वॉशरूम मधनं आत घुसली। त्यावेळी रोहित आर्यनं पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला। प्रत्युत्तरामध्ये पोलीस पथकाच्या प्रमुखांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला। त्यानंतर पोलीस पथकानं 17 मुलांसह जे 2 वयस्कर लोक होते त्यांची सुटका केली। महाराष्ट्रातील शाळा विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत म्हणून रोहित आर्य जो आहे तो काम करत होता। त्यांनी एक संकल्पना मांडलेली होती। राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान जे आहे ते सुरू झाल्यानंतर रोहित आर्यनं असा आरोप केला की शासनानं कुठलाही मोबदला जो आहे तो न देता त्याची कल्पना वापरून ही योजना राबवली। राज्य सरकारनं माझा वापर करून काम पूर्ण झाल्यावर मला दडपण्याचा प्रयत्न केला। 2022 पासून शिक्षण विभागानं माझी कल्पना जी आहे ती वापरून हा कार्यक्रम राबवला, पण माझ्या योगदानाची कुठेही नोंद घेतली नाही, ना पैसा दिला ना प्रसिद्धी। त्यांनी माझं अस्तित्व जे आहे तेच नाकारलेलं होतं असा आर्य याचा आरोप होता। या वादानंतर त्यानं अनेकदा उपोषण केलं। त्यावेळी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण त्यानं सोडलेलं होतं। मात्र 7 ऑगस्टला त्यानं दावा केला की सरकारनं दिलेली सर्व आश्वासनं खोटी आहेत। त्यानंतर त्यांनी एका पत्राद्वारे सरकारला इशाराही दिला होता, जर मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर, त्यांचे वैयक्तिक सचिव मंगेश शिंदे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, तुषार महाजन आणि समीर सावंत हे सगळे जबाबदार असतील असं त्यांनी या पत्रात म्हटलेलं होतं। अशी माहिती सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अखेर त्यानं एक फेक नाट्य रचलं। ऑडिशन्स घेण्याच्या बहाण्यानं त्यांनी काही मुलांना जमवलं, त्यांच्या ऑडिशन्स घेण्यासाठी त्यांचं वर्कशॉप मी घेतोय असं त्यांनी एक चित्र जे आहे ते उभं केलं आणि त्यानंतर त्यांनी या मुलांना ओलीस धरलं आणि मग हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आला होता। पण या सगळ्यामध्ये दीपक केसरकरांची आता भूमिका अशी आहे
की मी मंत्री नसल्यामुळे मी त्याला कुठलंही आश्वासन देऊ शकत नव्हतो आणि त्याची समस्या जी होती, त्याचा प्रॉब्लेम जो होता, त्याचे आरोप जे होते, की त्याला जे आश्वासन मुळात हवं होतं ते अधिकारी किंवा मंत्री देऊ शकत होते आणि त्याच्यामुळे इतकं काहीतरी होईल किंवा त्याचा असा एन्काउंटर होईल हे कोणालाच माहीत नव्हतं, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.